भिवंडी तालुका खांडवल गांव में खांडवल गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा खांडवल प्रीमियर लीग 2025 भव्य क्रिकेट स्पर्धा का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली व ग्रामस्थ मंडल खांडवल उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। गोलंदाज गप्पा करत असताना जरूर चांगले लेत होते। आता मात्र पॉर्टुगल सलगचा दुसरा डॉट चेंडू चांगली वापसी गोलंदाज सूरज यांच्याकडून रिझल्ट आपल्याला आज मध्यरात्री पाहायला मिळाला आहे। आपल्याकडे होतो आज पहिला ट्राय करायचं होतं, परंतु चेंडू बाटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये। या जबरदस्त वापसी गोलंदाज सूरज करत असताना काम त्याचं स्वागत चौकाने गोलंदाजाने केला। थोडंसं हुलकावणी देतोय बॅटरला। जागेवरती त्यापर्यंत ब्रेक लांबवला फिल्डर आहे चांगलं छत्रपती रणजी पाटील चेंडू चांगला ड्राईव्ह मोठा मात्र फिल्डरचा आहे का कोणते पडतो विशेष आभार फुलका सुद्धा मारायचा तो ऑन साईडला चेंडू गेला पॉईंटला जोडीचा प्रयत्न धोका होऊ शकतोय, परंतु ठीक खराब आली 2+2 त्याची पुरस्कार आहेत मिस्टर केला चालला चेंडू स्कोरला खराब क्षेत्राची, परंतु बास्केटला फिल्डर इथे माझं काय घ्यायचं जागा शिल्लक राहणार ना। खांडवल गावातील सर्व क्रिकेटचे चाहते जांभूलपाडा गावातील झोपासचे आहेत, कारण भरपूर वर्षापासून जांभूलपाडा आणि खांडवल गावामध्ये मैत्रीचे संबंध आहेत, ते आपण या ठिकाणी सुचवून देण्याचा प्रयत्न करतोय। हो थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल चुकीच्या पुन्हा मात्र पावसाळ्याला लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, पण ते गावची मोठी चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथं मात्र पावसाळ्याला एका कव्हरला टीकडे प्रोटेक्शन आहे, सिंगल धाव पूर्ण केली गेली आणि चांगली गाठ शक्यता आहे, नाकारता येऊ शकणार नाहीये। एका बाजूला उपकार पाटील कॅप्टन आहेत तर दुसऱ्या बाजूला स्पर्धेमध्ये आलेले आहेत, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत। या स्पर्धेला ते जरूर कव्हरेज देत आहेत गणेश रमेश पाटील उर्फ बाबा यांचे आणि पहा आज असं म्हटलं तरी वावगट ठरणार ते करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती जेवढं स्थान आपण नवा आपलं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय। जरा मात्र तिथे पाहायला आपल्याला पुन्हा मध्ये समोरच्या दिशेने पॉइंटला फिल्डर आहे। आमच्या गावात खांडवल प्रीमियर लीग भरवण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण एकच गावाच्या टीम आहेत। सर्व बक्षीस चांगल्या प्रकारे आणि आयोजन पण चांगल्या प्रकारे आणि सर्व खेळाडूंनी गावाची एकता राखून खेळायचं आहे आणि एकदम डिसिप्लिन क्रिकेट करायचं आहे। व छोटे मोठे खेळाडू आहेत, कोणाला काय भेदभाव नाही करत आम्ही, पण त्यांनी व्यवस्थित खेळावं ही आमची इच्छा आणि खांडवल गावची KPL प्रीमियर लीग ही चांगली झाली पाहिजे हीच आमची इच्छा आहे। माझ्या सोबत विलास पाटील आणि सरपंच योगेश पाटील हे दोघांचे सहकार्य मोलाचे आहे आणि सर्वांचे सहकार्य मोलाचे आहे। तसे गावकरी चांगल्या प्रकारे खेळावे आणि गावचे खेळाडू आणि सगळ्यांसाठी एकमेव खेळ आपला KPL आहे आणि KPL खेळ नसून ही खांडवल गावची दिवाळी आहे। क्रिकेट प्रेमींचे तसेच खेळाडूंचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण खेळाडू नसले तर टुर्नामेंट होत नाही, म्हणून प्रथम खेळाडूंचे आभार व्यक्त करतो। नंतर आयोजक नसले तर नियोजन होत नाही, म्हणून आयोजक कर्त्यांचे आभार व्यक्त करतो। ही आमची 40+ ची टीम आहे, एक्झिबिशन मॅच आहे, आमची टीम तयार आहे। गावचा सलोखा, एकोपा, प्रेमानुबंध, एकात्मता ही सर्व एकजुटीने राहावी व सर्व गावकरी एकत्र येऊन कोणताही खेळ असो, सण जसा सण साजरा करतात तसा खेळ साजरा करावा हा प्रामाणिक हेतू आहे। आज आपण इथे बघू शकता का खांडवल गावाची शान म्हणजे एकत्र येण्याचं एक माध्यम खांडवल प्रीमियर लीग 2025 आणि गेल्या 3 वर्षापासून मला वाटतं ह्या टुर्नामेंट चालू आहेत। 3 वर्षापासून चालू आहेत, 2 वर्षाची आपली नोंद आहे। तर खूप छान पद्धतीने म्हणजे याचं एक वाखाणण्यासारखं असं म्हणायचं तर एक गावातली सर्व मुलं एकत्र येण्या मागे ह्या टुर्नामेंटचं एक खास विशेष महत्व आहे। कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता आणि एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने क्रिकेट हे फक्त माध्यम आहे, पण मुलं एकत्र येतात, गाव पूर्ण एकत्र दिसतं आणि गावातल्या सर्व लोकांचा त्याच्यामध्ये सहकार्य असतं। प्रत्येक टीम ओनर आहेत
ते त्या पद्धतीने मदत करत असतात. ज्यांच्याकडे जे काय कौशल्य आहे ते कौशल्य इथे वापरून प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सहकार्य करून अशा भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन आणि एक वाखाणण्याजोगं एक चांगला उत्सव आपल्याला दिसतोय. सर्वात आनंदाच्या परत एकदा मी सांगतो की मुलं सर्व एकत्र येतात गावातली एक हा त्याच्या मागचा एक म्हणजे चांगला उद्देश आहे एवढं बोलतोय. बाकी हे तर नियोजन आहेच का प्रत्येकाला एक प्रत्येक टीमला टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट दिली जाते. ते एक असं वाटतं काय इंटरनॅशनल स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे एक वाटत नाही की ग्रामीण भागात क्रिकेट होतंय, एक असं वाटतं शहरी स्वरूप त्याला प्राप्त झालंय. ग्राउंडची पण एक चांगली व्यवस्था, चांगली स्पीच आणि सुंदर लाइटिंग हे एक वाखाणण्याजोगं सारखं आहे. त्यानंतर आजचं एक नियोजन छानच आहे का सर्वांना जेवण दिलेलं आहे आणि ते सुद्धा एक चांगलं नियोजन आहे का 300 लोकांचं जीवन इथे जेवण आहे. म्हणजे क्रिकेटरलाच नाही तर खेळाडूलाच नाही तर इतर जे प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा इथे जेवण मिळणार आहे. ही एक चांगली बाब आहे. म्हणजे एक उत्सवाचं स्वरूप या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळतं. फक्त एक माझी विनंती एकच राहील का क्रिकेट एक खेळ आहे आणि खेळामध्ये बघा असा खेळा पण शिस्त पाला असं जसं आपण म्हणू शकतो. तर कुठल्या पद्धतीचा वादविवाद न करता चांगल्या पद्धतीने आपण क्रिकेट खेळलात तर निश्चितच ही परंपरा पुढे चालू राहील आणि वर्षानुवर्ष हिला चांगलं स्वरूप येईल आणि चांगल्या पद्धतीने आपण अशा पद्धतीचे उत्सव तयार होऊ शकतात आणि शॉर्ट टाइममध्ये एक चांगला आनंद निर्माण होतोय. सर्व मुलांमध्ये एक मस्त आनंदाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं या माध्यमातून. खरोखर ज्या सर्व मुलांनी या कार्यक्रमासाठी या मॅचसाठी जे मेहनत घेतली आणि आपला वेळ दिला, काही आर्थिक पाठबळ दिलं त्या सर्वांचंच मी या ठिकाणी आभार व्यक्त करेल आणि अशाच या पद्धतीचं नियोजन आपण वर्षानुवर्ष करत राहा. फक्त एवढंच आहे का त्याला कुठेही वादविवाद निर्माण होणार नाही. दिवसेंदिवस त्याच्यामध्ये आनंद कसा निर्माण होईल या पद्धतीचं स्वरूप आपण तयार करत राहा. कुठेतरी विकेटच्या शोधात आता मात्र जावं लागेल. तुम्ही जर विकेट प्राप्त केलं नाही तर वापसी करून किती आनंद निर्माण झालेला आहे. कारण या स्पर्धेला आज आपण निरोप देणार आहोत. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र प्रल्हाद नाकारलं आणि एक धाव तिथे मात्र पूर्ण कंप्लीट केली गेली. याच्यानंतर एक सामना असेल पलीकडे येतो चौकार.